नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 4 जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन यामध्ये आपण इयत्ता 9वी वर आधारित जे काही उजळणी आणि रिव्हिजन होतं त्यावरची उदाहरणं पाहिली। ते मागील व्हिडिओचे जे लिंक्स आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत। त्या व्हिडिओच्या लिंक्सवर तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला त्या पद्धतीने नोटिफिकेशन्स मिळतील। चला तर मग आता आपण कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हा पार्ट बघूया। सिमिलर ट्रायंगल्स याच्या अगोदर आपण सिमिलॅरिटी मध्ये ट्रायंगल्सची जी समरूपता आहे, सिमिलर ट्रायंगल्स कसे असतात काय त्यावर आधारित आपण पाहिलेले आहोत। आता आपण त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं। समजा एखाद्या वेळेस एखादा आपल्याला बिल्डिंग बांधायची असेल तर त्यावेळेस त्याचं कन्स्ट्रक्शन करत असताना सिमिलॅरिटीचाच म्हणजे तोच गुणधर्म तिथे वापरलेला असतो। अगोदर नकाशा तयार करतात आणि नंतर मग त्यावर आधारित कन्स्ट्रक्शन चालू होत असतं। मग तसं इथे पण म्हणजे लहान आकृतीवरनं मोठी आकृती तयार केली जाते किंवा एखादा जमिनीचा किंवा एखादा जे काही आपण कन्स्ट्रक्शन करणार असणार त्याचा नकाशा म्हणजे त्याच्यासाठी ती त्याचं सिमिलर आकृती असते। इट इज द सिमिलर फिगर ऑफ दॅट कन्स्ट्रक्शन। जे मॉडेल असेल ते म्हणजे एक प्रकारचं सिमिलर असणार। मग तसं जे आहे ते आपल्याला वेगवेगळे ट्रायंगल्स सिमिलर ट्रायंगल्स कन्स्ट्रक्शन करायचे। मग हे ट्रायंगल्स कन्स्ट्रक्शन करत असताना याच्यामध्ये दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे व्हेन व्हर्टायसेस आर डिफरंट, म्हणजे दोन त्रिकोण हे वेगवेगळे असणार। एक लहान त्रिकोण असेल, एक दुसरा मोठा त्रिकोण असेल। बोथ ट्रायंगल्स आर डिफरंट। आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये की त्यामध्ये एक त्यांचा जो व्हर्टेक्स आहे किंवा त्यांचा जो आपण शिरोबिंदू म्हणतो तो कॉमन असतो। आता मात्र या ठिकाणी बोथ व्हर्टायसेस आर डिफरंट ही पहिली पद्धत आपण बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला ट्रायंगल्सचे 3 साइड्स पण दिलेले असू शकतात किंवा 2 साइड्स आणि एक अँगल किंवा 2 अँगल्स आणि एक साइड असे म्हणजे 6 जे फॅक्टर्स असतात, 6 घटक आहेत, 3 बाजू आणि 3 कोण, यापैकी कोणते तरी 3 घटक असताना आपण त्रिकोण रचना करत असतो। हे शिकलेलो आहोत आपण। त्यावरच आधारित तुम्हाला इथे एक ट्रायंगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायला सांगतील आणि त्याच्या सारखा परंतु सिमिलर ट्रायंगल आपण शिकणार आहोत ते कन्स्ट्रक्शन करत असताना। आता ह्या इथे आपण तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे त्यामध्ये ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल LMN असं दिलेलं आहे। यामध्ये एका जो एबीसी ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल्सचे तिन्ही साइड्सची लेंथ दिलेली आहे आणि जो सेकंड ट्रायंगल आहे LMN त्याच्यातला फक्त एकच साइडची लेंथ माहिती आहे आणि ते पण त्याचं आपण फर्स्ट ट्रायंगल्स आणि सेकंड ट्रायंगल यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो एक रेशो तुम्हाला दिलेला आहे आणि त्या रेशोवरून आपण ह्या सेकंड ट्रायंगलच्या उरलेल्या 2 बाजू काढणार आहोत। बघा, या फर्स्ट ट्रायंगल साठी काय केले, 3 साइड्स दिलेल्या आहेत आणि सेकंड ट्रायंगलची एक साइड आणि फर्स्ट जो ट्रायंगल त्याची एक साइड म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा एकच रेशो तुम्हाला दिलेला आहे। आता सेकंड ट्रायंगल साठी आणखी 2 साइड्स काढायचे आहेत, ते अगोदर कॅल्क्युलेशन करून ते साइड्स आपल्याला काढावे लागतात आणि मग दोन्ही ट्रायंगल्सचं कन्स्ट्रक्शन करायचं असतं। तर त्यासाठी अगोदर आपण सिमिलॅरिटीचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यावर आधारित दोन जे साइड्स आहेत त्या काढणार आहोत आपण। ट्रायंगल ABC सोल्युशन जर आपण घ्यायचं म्हटलं तर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN गिव्हन आहे ते। देअरफॉर यांचं साइड्सचं आपण प्रपोर्शन घेणार आहोत AB अपॉन LM, नेक्स्ट BC अपॉन MN आणि थर्ड रेशो AC अपॉन LN हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे। आणि यासाठी गिव्हन म्हणजे फक्त आपल्याला एकच रेशो दिलाय तो आपण नंतर पुटअप करणार, पण हे ट्रायंगल्स हे जे आहे साइड्स
corresponding sides of similar triangles. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचा गुणोत्तर घेतलं. साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स याच्यानुसार आपण हे इक्वेशन घेतलं. ह्या इक्वेशन मध्ये वी पुट अप द व्हॅल्यूज. मग कोणकोणत्या व्हॅल्यूज घेणार आपण? अगोदर पहा AB ची व्हॅल्यू किती आहे? 5.5. नेक्स्ट व्हॅल्यू LM ती फाइंड करायची आपल्याला. सेकंड BC 6 आहे आणि MN BC अपॉन MN हे मात्र दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला BC ची व्हॅल्यू 6 आहे आणि एक रेषा आपल्याला दिलेलाच आहे. नंतर घेऊया आपण. पहिला याच्यासाठी पहा आपल्याला दोनच साइड्स काढायचे आहे. AC अपॉन LN. डायरेक्ट हे घेते मी AC अपॉन LN. यामध्ये AC ची व्हॅल्यू 4.5 आहे. मग ती इथे पुटअप करायची आहे 4.5 आणि नंतर हा जो दिलेला रेशो आहे हा नंतर लिहिणार मी. BC अपॉन MN काय आहे तो? 5/4. म्हणजे पहिल्यांदा हा रेशो घेतला, हा घेतला आणि हा जो गिव्हन दिलेला आहे पुन्हा रेशो दिलाय 5:4 तो इथे आपण पुटअप केलेला आहे. आणि मग ह्या रेषेचे दोन आपण हे घेऊया. ते बघा आता सुरुवातीला फर्स्ट रेशो आणि हा थर्ड या दोघांचं जेव्हा आपण सॉल्व्ह करणार इक्वेशन 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4. आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट therefore LM इज इक्वल टू डायरेक्ट मी घेते 5.5 इंटू 4 अपॉन 5. आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट LM इज इक्वल टू 5.5 इंटू 4 अपॉन 5. 5 ने इथे डिवाइड करणार. 5 × 5 इथे 5 × 5 पुन्हा डेसिमल पॉइंट 5 × 5. म्हणजेच आपल्याला वी गेट LM इज इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 × 4 आणि पुन्हा म्हणजे 11 × 44 आणि 1 डिजिट नंतर एक डेसिमल पॉइंट. वी गेट द लेंथ ऑफ LM 4.4 सेंटीमीटर जे तुम्हाला दिलेलं असेल ते. म्हणजेच आता आपण LM काढला. आता कोणतं काढणार आहोत? MN. म्हणजेच आपल्याला दोन सेपरेट ट्रायंगल काढण्यासाठी पहिला ट्रायंगल तर सहज काढणार आपण, दिलेली माहिती. सेकंड ट्रायंगल साठी बाय युजिंग सिमिलॅरिटी जे रेशोज आहे ते रेशोज घेऊन आपण काय केलं इथे या ठिकाणी LM ची व्हॅल्यू पुटअप केली. आता वी फाइंड BC अपॉन MN. BC अपॉन MN इज इक्वल टू इथे घेतलंय 5/4. 5/4 म्हणजेच काय? therefore BC इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. पण या इथे जे दिलेलं आहे आपल्याला BC 4.5 हे घेत असताना AC अपॉन LN हे जे रेशो आपण घेतला तो त्या ठिकाणी दिला होता 4.5. मग तो मी तिथे डायरेक्ट घेते 4.5 अपॉन LN काढण्यासाठी LN चा रेशो घ्यायचा होता तर BC अपॉन MN तो दिलेलाच आहे. डायरेक्ट तो रेशो घेऊन 4 इज इक्वल टू 4.5 अपॉन LN म्हणजे BC अपॉन MN याच्यावरती काय घेतलं 5/4 हे इक्वलचं साइन आहे इज इक्वल टू हा सेकंड रेशो घेतला आपण 4.5 अपॉन LN आणि मग आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट काय हे मिळणार आपल्याला LN आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन LN केल्यानंतर काय मिळेल पहा 4 इंटू 4.5 4 इंटू 4.5 अपॉन 5 बघा 5×9 ते 5 ने डिवाइड केला आपण 5 9 जा 45 आणि म्हणजे इथे डेसिमल पॉइंट असल्यामुळे काय झालं ते 0.9 आणि 9 चौक 36 म्हणजे किती झाले 3.6. वी गेट LN इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. म्हणजेच काय केलं आपण
अगोदर LM 4.4 काढलं, LN 3.6 आहे आणि मग आता आपण जे ट्रायंगल्स आहेत ते ट्रायंगल्स त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करणार. म्हणजे कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर वी हॅव टू फाइंड द लेंथ्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स ऑफ द सेकंड ट्रायंगल. उरलेल्या दोन त्रिकोणांचे जे बाजू आहे ते आपण अशा पद्धतीने काढणार. ही जी व्हॅल्यू काढणार यासाठी सुद्धा मार्क्स असतात. फक्त सगळे मार्क्स टोटल कन्स्ट्रक्शनला नाहीये, पूर्ण 4 मार्क्स कन्स्ट्रक्शनला नाहीये. तर आपण आता ते मी कन्स्ट्रक्शन करते. त्यामध्ये सुरुवातीला अगोदर त्रिकोण ABC तो काढू आपण. ABC मध्ये जर आपण डायग्राम काढली तर AB 5.5 किंवा सगळ्यात मोठी जी साइड आहे ती जर आपण खाली घेतली तर कशा पद्धतीने मिळणार. कच्ची आकृती काढायची असली तर कच्ची आकृती. अगोदर मी काय केलं, BC घेते खाली. BC 6 सेंटीमीटर. नंतर AB इथे घेऊया. AB 5.5 हा झाला AB तुमचा झाला 5.5. AC ची व्हॅल्यू आहे 4.5. आधी हा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर त्यासाठी 6 सेंटीमीटर खाली घेणार. हे घेऊया 6 सेंटीमीटर. यामध्ये BC आणि दुसरा आहे C. इट इज 6 सेंटीमीटर. नेक्स्ट याच्या अगोदरचं कन्स्ट्रक्शन केलं होतं आपण तेव्हा जी साइडची लेंथ आहे ती स्केलच्या साहाय्याने त्याच्या कंपास मध्ये घेणार आपण. 5.5 सेंटीमीटर. वी पुट द डिस्टन्स इन कंपास. नाव आता या ठिकाणी मार्क करूया. तेव्हा जे आर्क आहे ते मोठे घ्यायचे. नेक्स्ट कोणता आहे 4.5. त्याचा डिस्टन्स घ्या 4.5. म्हणजेच स्केलवर बरोबर घ्यायचं. स्केल तिरपी ठेवायची नाही. टेबलावर स्केल जर सरळ ठेवली आणि मग त्याचं मेजरमेंट घ्या ते ॲक्युरेट येणार. आणि त्यानुसार फ्रॉम C we draw the second arc. We get the point A. That is your point A. Now joining the other sides. Side AB. AB ची व्हॅल्यू किती म्हणजे त्याची लेंथ आहे 5.5 सेंटीमीटर. ते सुद्धा लिहायचे. आर्क्स जे आहे ते आहे तसेच ठेवायचे. 4.5 ही याची जी लेंथ आहे इथे घेणार आपण 4.5 सेंटीमीटर. 4.5 सेंटीमीटर ते आपण घेतले. आता ह्या ठिकाणी दुसरा जो आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे तो म्हणजे LMN. यासाठी पण आपण अगोदर कच्ची आकृती काढणार. की समजा आपल्याला देताना LM 4.4 घेतले मी इथे किंवा AB ची करस्पॉन्डिंग साइड LM. इथे काढताना पण अशाच पद्धतीने घ्या. A चा करस्पॉन्डन्स L, B चा M आणि C चा N. करस्पॉन्डन्स जे आहे दिलेली जी संगती असते त्या संगतीनुसार काढलं तर तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन बरोबर व्यवस्थित मिळणार. थोडी संगती जर चुकली तर मग मात्र कन्स्ट्रक्शन चुकू शकतं. तर त्यासाठी अगोदर आपण काय केलं ABC त्याची आपण सिमिलर ट्रायंगल साठी ट्रायंगल LMN ची कच्ची आकृती काढणार. याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आधी ठेवूया आपण. LM इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर घेणार. नंतर LN आहे 3.6 सेंटीमीटर. किती दिले पहा LN ती आहे तुमची 3.6 सेंटीमीटर. आणि त्यासाठी आपण जे आहे ते कन्स्ट्रक्शन करूया.
ह्या फर्स्ट ट्रायंगल आपण काढलेला आहे. त्यानंतर आपण सेकंड ट्रायंगल काढण्यासाठी LMN यामध्ये 2 साइड्स या ठिकाणी काढल्यात आपण. LM 4.4 आणि LN 3.6. आता MN काढण्यासाठी पुढचा जो रेशो आहे तो घेणार BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. हा जो दिला आहे 5/4. इथे टोटल जर घेतलं तर 5/4 हा रेशो घेतला. आणि BC ची व्हॅल्यू यू हॅव टू गिवन दिली तुम्हाला 6/MN. वी गेट आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन MN into 5 is equal to 6 into 4. MN is equal to 6 into 4/5. डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लिकेशन करून मग डिव्हिजन केलं तरी चालणार आहे. 6 × 24 24/5 म्हणजे जर भाग दिलात आपण तर 5 × 20 उरले 4 आणि 5 × 8 40. डेसिमल दिल्यानंतर इथे आलं 5 × 20 उरले 4. त्यावर 0 घेण्यापूर्वी डेसिमल पॉईंट दिला आणि 5 × 8 40 म्हणजे 4.8 सेंटीमीटर आपल्याला MN ची लेंथ मिळाली. म्हणजे अगोदर आपण ह्या 2 काढल्यात. इथे जागा नव्हती म्हणून इथे आपण रफ जी कच्ची आकृती आहे त्या ठिकाणी करायचं. परंतु हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करणं गरजेचं असतं. आणि आता आपण सेकंड ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू. त्यासाठी MN BC ची जी करस्पॉन्डिंग साइड आहे रिस्पेक्टिव्ह साइड ती आपण 4.8 सेंटीमीटर जी आहे ती साधी स्केलने मोजणार. त्यामध्ये MN 4.8. यामध्ये 4 पॉइंट घेतलंय. आता LM ती आपण कंपास मध्ये घेऊया अंतर आणि स्केलच्या साहाय्याने मोजायचंय. 4.4 ते मी कंपास मध्ये मोजलं. तुम्ही सुद्धा इथे मोजायचंय आणि मग कंस काढायचंय. झालं. सेकंड मध्ये LN 3.6 ते जे अंतर आहे ते आपण सेकंड याच्यापासून काढणार. हे झालं तुमचं जो ट्रायंगल आहे तो आपण कन्स्ट्रक्शन करायचा आहे. ते आर्क्स आहे तसेच ठेवणार आहोत. बरोबर त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो छेदन बिंदू आहे त्या छेदन बिंदूला छेदतील अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करणार. आणि मग आता लेबलिंग त्याचं जे आहे त्यांची जी नावं आहे आणि म्हणून कच्ची आकृती काढणं गरजेचं आहे. LMN रफ फिगर जी आहे ती काढणं आवश्यक आहे. 4.8 हियर 3.6 सेंटीमीटर इथे 4.4 सेंटीमीटर. यामध्ये काय काही वेळेस 2 साइड्स आणि त्यामधील अँगल दिलेला असेल तेव्हा पण अशाच पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं. म्हणजे जेव्हा सेपरेट त्यांचे व्हर्टेक्स असतील त्यांचे इफ व्हर्टायसेस आर डिफरंट देन वी यूज दिस मेथड. आणि ह्या मेथड मध्ये आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून सेकंड ट्रायंगल साठी त्यांच्या लेन्स काढायच्या असतात. तर ह्या ज्या आहेत की याच्यामध्ये बाजू दिलेल्या आहेत, तिन्ही बाजू दिल्या होत्या, 3 बाजू काढल्या आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह म्हणजे त्याचा सिमिलर ट्रायंगल हा आपण इथे काढलेला आहे. समरूप त्रिकोणांची रचना केली की ज्यामध्ये 2 त्रिकोणांचे शिरोबिंदू भिन्न असतात आणि त्यांचा हे जे आहे की एक रेशो दिलेला असेल, कोणत्या तरी साइडचा एक रेशो दिलेला असणार. असंच आपण आणखी
ह्या पद्धतीवर आधारित असलेलं एक दुसरं उदाहरण की ते तुमचं प्रॅक्टिस सेट जो आहे त्या प्रॅक्टिस सेट मधलं एक उदाहरण बघूया आपण. थँक्यू. विद्यार्थ्यांनो, जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन या लेसन मध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 तो आपण सुरू केलेला होता. त्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आपण शिकलो. आता आपण थर्ड टाइपचा जो क्वेश्चन आहे तो घेणार आहोत की ज्यामध्ये व्हर्टायसेस आर डिफरंट या प्रकारात त्या दोन समरूप त्रिकोणांची रचना करणार आहोत आपण की ज्याचे शिरोबिंदू एकदम भिन्न आहेत. व्हर्टायसेस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर डिफरंट या टाइप मधला आपण क्वेश्चन 3 बघणार आहोत. त्यामध्ये काय दिले, ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ, RSC लेंथ आहे 4.5 सेमी, ST 5.7. एक अँगल दिलाय तुम्हाला, RST आहे 40 डिग्री आणि एक जो साइड आहे त्या साइडचा रेशो RS/XY इज इक्वल टू 3/5. म्हणजे एका ट्रायंगलचे दोन साइड्स आणि अँगल असं दिलं होतं. मागच्या उदाहरणात आपण 3 साइड्स आर गिव्हन, 3 बाजू दिलेल्या होत्या. आता यावेळेस अँगल दिलेला आहे. ह्या याच्यामध्ये अनालिसिस लिहिणं गरजेचं असतं, विश्लेषण असतं ते आपण थोडक्यात लिहिणार. ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ गिव्हन पक्ष म्हणून दिलेला आहे ते, म्हणून ते गिव्हन घेणार आपण. जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्यांचे रेशो सिमिलर असतात. RS/XY = ST/YZ. थर्ड जो रेशो आहे तो RT/XJ आणि याच्यामध्ये एक रेशो दिला आहे तो 3/5. अशा पद्धतीने दिलेले जे आहे याचा रिझन काय आहे, साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. करस्पॉन्डिंग साइड्स जे रेशो आपण घेतलाय तो अशा पद्धतीने फर्स्ट इक्वेशन ते लिहिणार. नाव सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू. फर्स्ट पार्ट काय दिला, RS आहे 4.5 अपॉन XY. आता RS/XY जे याच्यात दिलेला आहे त्यानुसार आधी फक्त व्हॅल्यू पुटअप करूया आपण. ST ची व्हॅल्यू 5.7 अपॉन YZ माहित नाही ती काढायची. RT ची व्हॅल्यू आहे, RT ची दिलेली आहे RS आणि ST. म्हणजे हे हा जो रेशो आहे तो नाहीच आपल्याला दिला, म्हणजे फक्त दोन रेशो दिलेले आहेत. त्यापैकी 4.5 अपॉन XY इज इक्वल टू 5.7 अपॉन YZ इज इक्वल टू 3/5 हे घेतलंय. आता मला XY ची आधी व्हॅल्यू काढणार, नंतर YZ ची काढणार. अशा वेळेस दोन दोन रेशो आपण घ्यायचे. 4.5 अपॉन XY इज इक्वल टू 3/5. यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय तर 3 इंटू XY इज इक्वल टू 4.5 इंटू 5. Therefore XY is equal to 4.5 into 5/3. आपण ते काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, त्याच्यातले दोन रेशो खाली घेतले, त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून वी गेट XY is equal to 4.5 into 5/3. या 3 ने इथे डिवाइड केल्यानंतर 3 15 3 45 म्हणजे काय झालं 1.5 हा त्याचा डिव्हिजन येणार आणि 1.5 into 5 वी गेट 15×5 = 75 म्हणजे 7.5 सेंटीमीटर. XY ची व्हॅल्यू किती आली, 7.5 सेंटीमीटर. आणि त्याच पद्धतीने आता दुसरी जो आहे दुसऱ्या बाजू जी आहे ते दुसऱ्या बाजूची आपण किंमत करणार आहोत. इथे बघा काय घेतलंय 5.7 अपॉन YZ is equal to 3/5. After cross multiplication we get YZ into 3 is equal to 5.7 into 5. YZ is equal to 5.7 into 5/3. या 3 ने आता इथे डिवाइड केल्यानंतर
19 त्रिक 57 म्हणजे आधी आपण भाग देणार 3 1 जा 3 पुढला 2 म्हणजे आणि 3 9 जा 27 आणि 1.9 into 5 19 म्हणजे किती झाले 9.5 एक जर गुणाकार केला 1.9 into 5 तर येणार 19 गुणिले 5 जर केले तर 19 5 95 आणि इथे 1.9 आहे म्हणून एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट ठेवणार तर आपल्याला मिळणार YZ ची व्हॅल्यू 9.5 XY मिळाला 7.5 YZ मिळाला 9.5 सेंटीमीटर. आणखी एक फॅक्टर पाहिजे आपल्याला सेकंड ट्रायंगल साठी. मग त्यासाठी तुम्हाला काय दिले पहा अँगल RST इक्वल टू 40. मग त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आपण बघणार RST S चा करस्पॉन्डिंग अँगल Y आहे. म्हणून आता पहा सिमिलॅरिटी दिलेलीच आहे कारण अँगल RST कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ इज इक्वल टू 40. म्हणजे XYZ याचा अँगल किती आलाय 40 आणि त्याचा रिझन काय तर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्स असल्यामुळे ते हे झाले त्याचे आपण व्हॅल्यू काढले. तर याच्यावरून आपण सेकंड ट्रायंगल साठी लागणारे तिन्ही घटक अशा पद्धतीने अनालाइज केलेले आहे. ते विश्लेषण करून इथे लिहिलेले आहे. हे केल्यानंतर मग आपण रफ जे आहे रफ डायग्राम अगोदर काढायचे म्हणजे कन्स्ट्रक्शन आपलं व्यवस्थित करेक्ट येणार. कच्ची आकृती काढण्यासाठी सुरुवातीला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे एक तो काढला आपण RS ची व्हॅल्यू 4.5 नंतर S ची काढला 5.7 आणि त्यांच्या मधील जो अँगल आहे तो कोण आहे 40 डिग्री तो काढलेला आहे. तसंच त्याचे करस्पॉन्डिंग साइड घेतली. आता RS ची करस्पॉन्डिंग साइड XY RS ची करस्पॉन्डिंग साइड XY आणि XY ची व्हॅल्यू किती निघाली 7.5 आणि YZ ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आहे 9.5. मग ती आपण काढली तर त्यांनी जो समाविष्ट केलेला कोण आहे तो आहे 40 डिग्री Y. त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आपण काढला तो आहे 40. म्हणजे अशा पद्धतीने कच्ची आकृती काढली. फर्स्ट वी कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल RST फॉर कन्स्ट्रक्शन. फर्स्ट ST हे करते. ST काढण्यासाठी नाउ वी कन्स्ट्रक्ट ट्रायंगल RST मध्ये आधी पाया ST 5.7 सेंटीमीटर तो जर आपण इथे मोजून घेतला तर त्याच्यानुसार 5.4 तो काढलेला आहे अगोदर ST 5.7 सेंटीमीटर. नेक्स्ट जी लाईन आहे RS कंपासच्या साहाय्याने स्केल वरून मोजायचे ते झाले 4.5. डिस्टन्स याच्यामध्ये घेतलाय मी आणि S वरून एक आर्क काढलाय. त्यासाठी अगोदर इथे आपल्याला तिसरी साइड तर दिलेली नव्हती पण अँगल जो आहे अँगल 40 डिग्री तो अँगल काढायचा आहे. त्यासाठी प्रोट्रॅक्टर कोन मापकाचा उपयोग करून आपण घेऊया S हा जो व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्सवर याचा मिड पॉइंट ठेवणार. मिडल पॉइंट जो आहे तो 0 ची लाईन त्याच्यावर ओव्हरलॅप झाली पाहिजे अशा पद्धतीने बरोबर 0 पासून स्टार्ट करणार 10 20 30 40 40 डिग्री. त्याकरताच तो आर्क अगोदर काढला. त्या आर्कच्या पुढे आपण हा झाला तुमचा 40 डिग्रीचा अँगल. ज्या ठिकाणी तो इंटरसेक्ट होईल जिथे छेदेल that point is R. This length is 4.5 centimeter. It is 5.7 and this angle is 40 degree. आता यहाँ इथे R and T. We join this R and T. We get the first triangle. Now we construct second triangle. की ज्यामध्ये आपण construction केलेलं आहे. XY is equal to 7.5 आणि YZ आहे 9.5 सेंटीमीटर
9.5. हे जे आहे याच्यामध्ये YZ इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. नेक्स्ट जे आहे अँगल जो आहे तो आता या ठिकाणी आपण अँगल जर काढला तर पहिल्यांदा अँगल काढते. Y जो आहे तो तुमचा व्हर्टेक्स, या ट्रायंगल साठी असलेला व्हर्टेक्स. वी मेजर द 40 डिग्री अँड विथ द हेल्प ऑफ स्केल, स्केलच्या साहाय्याने तिथे मोठा किरण काढणार. त्या पॉइंट मधून जाणारा हा झाला 40 डिग्री चा अँगल, अँगल XYZ. आता हा X पॉइंट मिळवण्यासाठी आपण याचे जे 7.5 चे जे डिस्टन्स आहे ते पुन्हा स्केल मध्ये घेऊया. म्हणजेच 7.5 we measure with the help of scale and then draw the arc. We get the point X, which is the vertex of the second triangle XYZ, and then join the both points. कोणते X आणि Z. We draw it. It is our second XZ. RST. This triangle is similar to XYZ. Both are different. म्हणजे फर्स्ट टाइप जो आहे आपला ज्याच्यामध्ये व्हर्टायसेस आर डिफरंट, अशा पद्धतीची रचना आपण केलेली आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे की ज्यामध्ये व्हर्टायसेस कॉमन असणार, अशा पद्धतीची आपण मेथड जे आहे म्हणजे सेकंड टाइप आहे तो आपण बघणार आहोत. थँक्यू.